तर आजच्या व्हिडिओमध्ये मी वैद्यकीय क्षेत्रातील एका क्रांतिकारक शोधाबाबत तुम्हाला माहिती देणार आहे। क्रांतिकारक यासाठी म्हणतोय कारण हा शोध टाइप 1 डायबिटीज रुग्णांसाठी वरदान ठरू शकतो। डायबिटीज रुग्ण इन्सुलिन तयार करू शकत नाहीत किंवा फार कमी इन्सुलिन तयार करतात, पण संशोधकांनी एक थेरपी शोधली आहे ज्यामुळे डायबिटीज रुग्णांच्या शरीरात इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकते। काय आहे ही थेरपी जाणून घेऊया, पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तर हा रिसर्च न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये छापण्यात आलाय। रिसर्च नुसार या टाइप 1 डायबिटीज रुग्णावर आयलेट सेल ट्रान्सप्लांटेशन करण्यात आलं। त्यानंतर रुग्णाच्या शरीरात पुन्हा इन्सुलिन बनण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। हे पहिल्यांदाच घडतंय। महत्त्वाचं म्हणजे या रुग्णाला इम्युनोसप्रेशन औषधं देण्यात आली नाहीत, असं देखील संशोधनात सांगण्यात आलंय। सोप्या शब्दात इम्युनोसप्रेशन औषधं म्हणजे रोगप्रतिकार शक्तीला चांगल्या पेशींवर हल्ला करण्यापासून रोखणारी किंवा थांबवणारी औषधं। तर मग हे शक्य कसं झालं? संशोधकांनी जेनेटिकली मॉडिफाय केलेल्या आयलेट सेल रुग्णाच्या शरीरात ट्रान्सप्लांट केल्या। स्वादुपिंड किंवा पॅनक्रियास मधील आयलेट सेल इन्सुलिन तयार करण्याचं काम करतात। मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार काही वेळेला आपली रोगप्रतिकार शक्ती या पेशींना नष्ट करते, ज्यामुळे टाइप 1 डायबिटीज होतो, ज्यामुळे रुग्ण इन्सुलिन तयार करू शकत नाहीत। संशोधकांच्या माहितीनुसार ट्रान्सप्लांट नंतर 12 आठवड्यांनी जेनेटिकली मॉडिफाय केलेल्या या सेल्सवर रोगप्रतिकार शक्तीने हल्ला केल्याचं दिसून आलं नाही। त्याचसोबत रुग्णाच्या शरीरात साखरेच्या स्पाइक विरोधात स्वतःहून इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली। तर याबाबतच्या प्रेस रिलीज मध्ये या संशोधनाचे प्रमुख उपसाला युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे प्राध्यापक डॉक्टर पर उला कार्सन म्हणाले, 35 वर्षांमध्ये पहिल्यांदाच हा तरुण स्वतःचं इन्सुलिन बनवतोय। या रुग्णांना साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतं। या थेरपीमुळे आता टाइप 1 डायबिटीज रुग्ण इन्सुलिन थेरपी शिवाय राहू शकतील। शरीर इन्सुलिन तयार करत नाही, त्यामुळे टाइप 1 डायबिटीज रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतं। पण ही थेरपी रुग्णांसाठी नक्कीच वरदान ठरणार आहे, एवढं नक्की। हे संशोधन फक्त एका व्यक्तीवर करण्यात आलं होतं। सामान्यांसाठी ही थेरपी उपलब्ध होण्यासाठी मोठं संशोधन करावं लागेल आणि त्यानंतर त्याचा डेटा व्हॅलिडेट झाल्यानंतर ही थेरपी सामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते। या व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि हे YouTube चॅनल सबस्क्राइब जरूर करा।